नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा सकाळची सुरुवात छान अशा नाश्त्याने झालेली आहे. तर डोसा बनवलेला आहे आणि हा नवीन तवा आहे जो एका लास्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केला होता. त्यानंतर इथे बाजारात जाऊन नॉनव्हेज आणलं तर ओला जवळा आणि बारीक कर्दी घेऊन आलेली आहे, ज्याला आपण बारीक प्रॉन्ससुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर थंडगार असं कलिंगडसुद्धा घेऊन आलेली आहे आणि आज रविवार आहे. आणि हा रविवारचा ब्लॉग आहे. तर गुढीपाडव्याचा ब्लॉग आला, क्लिनिंगचा ब्लॉग आला. त्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो उशिरा अपलोड झालेला आहे आज. सो त्यामुळे आज हा अपलोड करत आहे. आणि रविवारचा निवांत दिवस माझा कसा गेला, त्याचबरोबर थोडंसं कामाचं रुटीन, निवांत असा संडे, त्याचबरोबर नॉनव्हेजची रेसिपी, हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर उन्हाळा चालू झाला ना, की जितकं शक्य होईल तितकं फ्रुट्स खायचे आणि ते सुद्धा म्हणजे ज्या फ्रुट्समध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी, व्हिटॅमिन सी या गोष्टी असतात ना, तर ती फळं जास्त खायची उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून आपली बॉडी हायड्रेट राहते आणि खूप सारी एनर्जी मिळते. आणि लोलोची इथे मध्ये-मध्ये लुडबुड चालली होती, कारण त्यालासुद्धा माझ्यासोबत छान असं वॉटरमेलन खायचं होतं. आणि बघा कसा खातोय, मी त्याला भरवते तर त्याला नको आहे, तो त्याच्या हातानेच त्याला खायला आवडतं फार जास्त. तर मस्त असं आम्ही दोघांनी एन्जॉय केलं. आणि प्रज्ञय जो आहे तो बाहेर खेळत होता. त्याला म्हटलं, "तू खा." तर तो काही खायला तयार नाही. तो म्हणाला, "मी नंतर खातो." सो आम्ही दोघांनी मस्त असं लोलोने आणि मी एन्जॉय केलं वॉटरमेलन. आणि पुढचं तुमच्यासोबत रुटीन जे आहे ते शेअर करते. तर ओली कर्दी जी आणली होती, ज्याला बारीक प्रॉन्ससुद्धा म्हणू शकतो, म्हणजे खूप छोट्या प्रमाणात बारीक अशी हे होती, प्रॉन्स होती. तर प्रज्ञा म्हणाला की त्याची बिर्याणी बनव. पण बिर्याणीसाठी थोडं मोठी कोळंबी जी असते ती लागते. पण त्याला खायची इच्छा होती. सो त्यामुळे मी त्या छोट्या कोळंबीचीच बिर्याणी बनवली. आणि शॉर्टकटवाली बिर्याणी आहे. सुहाना मसाला वापरून मी शॉर्टकटमध्ये बिर्याणी बनवते. खूपदा तुमच्याशी शेअरसुद्धा केलेली आहे. तर तशीच अशी बिर्याणी बनवली आणि ओला जवळा जो आहे तो तसाच फ्रीजमध्ये छान असा क्लीन वगैरे करून मॅरिनेट करून ठेवून दिला. त्याची रेसिपी तुमच्यासोबत संध्याकाळी मी शेअर करेनच. आणि ओला जवळा कशाप्रकारे मी बनवते ते नक्कीच दाखवेन तुम्हाला. तर इथे सिंपल अशी ग्रेव्ही बनवली मी बिर्याणीसाठी. आणि त्यानंतर नॉर्मल जो भात आहे तर तो शिजवून घेतला राईस आणि तोच टाकलेला आहे ते बिर्याणीसाठी. वेगळा असा बासमती राईस वगैरे वापरलेला नाही, कारण आम्ही डेली जेवणामध्ये सुद्धा बासमती खातो तुकडा. त्यामुळे तोच वापरून मी छान अशी बिर्याणी बनवली आणि आम्ही खूप मस्त एन्जॉयसुद्धा केली. खूप टेस्टी झाली होती. आणि नेहमी म्हणतात ना, की घाईघाईत ज्या गोष्टी आपण करतो ना, तर त्या खूप टेस्टी होतात. तर तशी टेस्टी झाली होती. त्यानंतर आम्ही थोडासा रेस्ट केला. आणि इथं थोडंसं माझं सकाळचं जे डेलीचं एव्हरीडे क्लिनिंग असतं, तर ते राहिलं होतं. सो ते मी सुद्धा करून घेतलं. एक 10 मिनिटाचं क्लिनिंग असतं माझं, जी मी स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. सो इथे मिरर वगैरे क्लीन करून घेतला. त्यानंतर टीव्हीचा आजूबाजूचा भाग तो सगळा क्लीन करून घेतला. टेबल थोडासा इकडे-तिकडे पसरला होता, तर त्याच्यावरचं सुद्धा सगळं व्यवस्थित नीटनेटकं करून घेतलं. आणि एव्हरीडे क्लिनिंग जर आपण थोडीशी स्वतःला सवय लावून घेतली ना, तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. रोजच्या रोज घर क्लीन राहतं आणि कधीही एका दिवसात सगळ्या गोष्टी क्लीन करण्याचं बर्डनसुद्धा होत नाही. तर मीही माझ्यासाठी स्वतःसाठी सवय लावून घेतलेली आहे. मग संडे असो किंवा मंडे, तर या गोष्टी मी नेहमी करतच असते. आणि संडे असला तरी कामं आपली नेहमीची ती रुटीनची चालूच असतात. जेवण बनवणं किंवा मग घरातली क्लिनिंग, इतर गोष्टी, कपडे वगैरे या सगळ्या गोष्टी तर असतातच. त्या तर नेहमी कराव्याच लागतात. संडे असला तरी पण त्या स्किप होत नाहीत. सो यामुळे मी या सवयी ज्या आहेत त्या लावूनच घेते. आणि मला त्यामुळे ना कंटाळा येत नाही. आपोआपच मला कामातूनही मोटिवेशन मिळत राहतं. कारण ही स्वतःला सवय लावली आहे मी आत्तापर्यंत. आधी खूप कंटाळा यायचा, पण मी ह्या 2-4 वर्षामध्ये खूप स्वतःला सवयी लावून घेतलेल्या चांगल्या-चांगल्या. आणि मला खूप छान वाटतं या गोष्टी करताना सुद्धा. तर इथे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करते, की ओला जवळा कसा करावा. तर इथे तुम्ही बघा तेल घेतलेलं आहे. जेव्हा पण आपण नॉनव्हेज वगैरे करतो ना, तो तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कांदा कट केलेला आहे, लसूण ठेचलेला आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कढीपत्ता टाकलेला आहे, त्यानंतर ठेचलेलं लसूण. आणि लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे. तुम्ही आलंसुद्धा टाकू शकता. तर इथे अवेलेबल नव्हतं आलं, त्यामुळे मी टाकलेलं नाही, स्किप केलेलं आहे. त्यानंतर छान परतून झाल्यावर याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि कांदा छान लालसर झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. आणि छान असं मिश्रण सगळं व्यवस्थित शिजलं, गोल्डन झालं कांदा आणि टोमॅटो एकदम नरम झाला, की छान असं
त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला तुमच्या रोजच्या वापरातले जे काही मसाले असतील तर ते टाकायचे आहेत. आणि इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल. पण हिरवी मिरची टाकली तर खूप छान टेस्ट येते. आणि बघा इथे मसाले वगैरे टाकून झालेले आहेत आणि हा जवळा जो आहे ना, आमच्याकडे कोकणात खूप जास्त प्रमाणात केला जातो आणि यासोबत नाचण्याची भाकरी खूप जास्त टेस्टी लागते. तर मी सुद्धा ना इथे भाकरीच बनवणार आहे खाण्यासाठी आणि छान एन्जॉय करणार आहे. जवळ्याची रेसिपी बघू शकता तुम्ही, ती अगदी सोपी आहे, साधी आहे. तर यानंतर मसाले टाकल्यानंतर जो जवळा आपण मॅरिनेट करून ठेवला होता, तर तो टाकायचा आणि मॅरिनेशनमध्ये सुद्धा मी थोडेसे मसाले आणि आलं लसणाची थोडीशी पेस्ट वापरलेली आहे. तर इथे बघा छान असा जवळा तयार झालेला आहे आणि यामध्ये मी कोकम न वापरता कैरी टाकणार आहे. जेव्हा ना गरमीचा सीझन येतो आणि कैरी अवेलेबल असते, तर मी नेहमी कैरीच टाकते. मग तो ओला जवळा असो किंवा सुका असो, अगदी भन्नाट टेस्ट लागते. तुम्ही करून बघा. जे कोकणात आहेत त्यांना माहिती आहे, की कैरीमध्ये जवळा बनवला तर किती टेस्टी लागतो. सो हा मी आता छान एन्जॉय करणार आहे. त्यानंतर थोडंसं तुमच्याशी क्लिनिंगच्या गोष्टी शेअर करणार आहे. स्किन क्लिनिंगसुद्धा गरजेचं आहे, कारण खूप जास्त उन्हाळ्यात आपली स्किन जी आहे ते टॅन होत असते. तर इथे मी सिंपल असं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी आंबे हळद, मध टाकून छान असं मिक्स केलेलं आहे आणि फेसला लावत आहे. थोडा एक 10-15 मिनिटं ठेवणार आहे. त्यानंतर याला वॉश करून टाकणार आहे. असं जर रोजच्या रोज तुम्ही काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी ट्राय केल्यात ना घरातल्या, तर अजिबात उन्हाळ्यात टॅनिंग होत नाही. स्किनसुद्धा हायड्रेट राहते आणि खूप छान सॉफ्ट अशी स्किन राहते आपली. आय होप तुम्हाला छोटासा आजचा माझा रविवारचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल, मला पहिल्यांदा पाहत असेल, सो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक छानशा व्हिडिओसहित तुमच्यासमोर हजर राहते. तोपर्यंत मस्त काळा